दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. देखताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा आणि पंढरपूर हे दोन मतदारसंघ विधानसभा निवडणुकीकरता हॉटस्पॉट बनलेले आहेत. इथं निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यातल्या त्यात पंढरपूर भागातून अनेक नेते या दोन्ही मतदारसंघात लढण्याकरता म्हणून इच्छुक आहेत आणि त्यांनी फिल्डिंग जोरात लावलेली आहे. अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करतायत आणि त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची आता मागणी केलेली आहे. मध्यंतरी ते भाजपच्या जवळ जरी गेले असले लोकसभेच्या वेळी, तरी आता पुन्हा ते शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागतायत आणि त्यांनी ठिय्या मांडलेला आहे मुंबईमध्ये. ते सतत शरद पवार यांची भेट घेतात. आजही त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. काल सुद्धा ते त्यांच्या गाडीत बसून गेले होते आणि त्यांची माढा मतदारसंघाविषयी चर्चा झालेली आहे. दुसरीकडे पंढरपूर भागातील भाजपचे बडे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाशी जोडलं जात आहे. पवार आणि परिचारक यांचे संबंध अत्यंत चांगले आहे. स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी शरद पवार यांच्या समवेत अनेक वर्ष काम केलेलं आहे. दरम्यान परिचारक जरी आता भाजपमध्ये असले तरी त्यांचे पवार यांच्याशी संबंध नेहमीच चांगले राहिलेले आहेत. त्यांनी कधीही पवारांवर टीका केलेली नाही व पवारांनी सुद्धा कधी परिचारक यांच्यावर टीका केलेली नाही, कारण त्यांनी आपले संबंध कायम ठेवले. त्यांची संस्था परिचारक चांगल्या चालवतात. त्यामुळं शरद पवार यांच्या सुद्धा मनात कदाचित पंढरपूर मधून परिचारक गट जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आला तर त्यांना उमेदवारी देण्याची असावं असं वाटतंय, कारण अद्यापही पंढरपूरचा तिढाही जागेचा सुटलेला नाहीये. पंढरपूर मधून अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे. भगीरथ भालके असतील, अनिल सावंत, वसंतराव देशमुख, नागेश काका भोसले यासह राहुल शहा, मंगळा भागवत अशा अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे. मात्र पवार साहेबांनी अद्याप तो निर्णय घेतलेला नाहीये. पंढरपूर भागातील नेते म्हणजे परिचारक आणि अभिजित पाटील यांच्या समर्थकांचं लक्ष सध्या मुंबईकडे लागलेलं आहे. पवार यांच्याकडून ह्या दोन मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाते, कारण सध्या परिचारक हे पवारांना भेटायला गेले नसले तरी पडद्यामागून अनेक खेळल्या जात आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार हे पुन्हा जे जुने घराणे आहेत किंवा जे जुने त्यांचे सहकारी होते त्या प्रत्येकाला बरोबर आणण्याचा प्रयत्न करतायत. मागील वर्षी त्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आणि मोहिते पाटील गट हा शरद पवार यांच्याबरोबर गेला होता. त्याच पद्धतीनं परिचारक यांना या विधानसभेला बरोबर घेण्याची शक्यता जास्त वर्तवली जाते. त्यामुळं परिचारक गटाचं लक्ष सध्या मुंबईकडे आहे. परिचारकांनी गेले 4-5 दिवस मंगळवेढा आणि पंढरपूर भागामध्ये मॅरेथॉन बैठका घेतलेल्या आहेत. त्यांना त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे निवडणूक लढा असा आग्रह करतायत. परिचारकांनी वस्तुस्थिती जाणून घेतलेली आहे. त्यांना वातावरण चांगलं आहे असं त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात. त्यामुळं परिचारक हे ही निवडणूक लढवणार आहेत. आता त्यांना पवारांच्या पक्षाचं तिकीट मिळतं की ते अपक्ष लढतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर दुसरी बाजू अशी आहे की समाधान आवताडे जे विद्यमान आमदार आहेत भाजपचे मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातले, त्यांनी आपला प्रचार गेल्या अनेक दिवसापासून सुरू केलेला आहे. एका बाजूला परिचारक असतील किंवा अन्य नेते हे उमेदवारीसाठी अद्याप त्यांची प्रयत्न चालू आहेत, तर दुसरीकडे मात्र भाजपचे समाधान आवताडे यांनी मोठे मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि आता ते प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका घेऊन आपला त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. तर माढा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांच्या विरोधामध्ये संपूर्ण वातावरण त्यांचे विरोधक तापवत आहेत. तिथं सगळ्यांनी सांगितलं की बबनदादा शिंदे नको. अभिजित पाटील यांचंही म्हणणं आहे की बबनदादा शिंदे नको. त्याच पद्धतीने मोहिते पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा बबनदादा शिंदे यांच्या नावाला विरोध केल्याचं समजतंय. याचबरोबर जे स्थानिक पातळीवरचे माढ्यातले नेते आहेत, मिनलताई साठे असतील किंवा संजय कोकाटे, संजय घाटणेकर, या सगळ्यांनीच बबनदादा शिंदे नको, आमच्यापैकी कोणाला तरी एकाला उमेदवारी द्या अशी मागणी तिथं शरद पवार यांच्याकडे केलेली आहे. बबनदादा शिंदे यांनी आपले चिरंजीव रणजित शिंदे यांच्याकरता कंबर कसलेली आहे. त्यामुळे माढा आणि पंढरपूर मतदारसंघातल्या इच्छुकांचं लक्ष हे सध्या सिल्व्हर ओक इकडे लागलेलं आहे. शरद पवार काय निर्णय घेणार, कुणाला उमेदवारी देणार, परिचारक अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे पंढरपूर भागाचं लक्ष आहे.